जी मेरी बात आहे 21वी ते अमर काका आहे आणि त्यासाठी मी रेखाताईंना विनंती करतो की अमर काकांचं पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा. गेल्या वेळेस 20वी मेरी बात हे रेखाताईनं सादर केली होती. येणाऱ्या पुढच्या वक्त्याला पुस्तक देऊन आणि पुष्प देऊन स्वागत करायचं, पण आज आपण पुष्प वापरणार नाही कारण आज आपल्याकडं संपूर्ण महाराष्ट्रात दुखोटा पसरलेला आहे. मी अमर काकांना अशी विनंती करतो की त्यांनी गांधीजींच्या स्मृती दिनाविषयी विशेषतः मेरी बात विषयी आपलं या ठिकाणी मत मांडावं. भावांनो आणि बहिणींनो, आता शैलजाताईंनी गांधीबद्दल इतकं छान सांगितलेलं आहे की त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मी थोड्या वेगळ्या वळणाने गांधीकडे जाणार आहे. मला प्रश्न असा पडला आहे की महात्मा गांधी आपल्या मराठवाड्यात काही आलेच नाही. बाबासाहेब आंबेडकर फक्त ते सोलापूर आणि धाराशिवच्या बॉर्डरवर असलेल्या कसबे तडवळेला आल्याचा उल्लेख आहे. औरंगाबादला तर ते बऱ्याच काळ राहिलेले आहे, पण महात्मा गांधीचा असा कुठंच उल्लेख सापडत नाही की ते मराठवाड्यात आले होते का. तर मराठवाड्यात ते कधीच आले नाही. तुम्ही म्हणाल की त्या काळामध्ये निजामचं स्टेट होतं, पण ते हैदराबादला तर जायची की तिथं तर राजधानी होती निजाम स्टेटची. अनेकदा गेलेले तिथं हैदराबादला. पण आपल्या मराठवाड्याला बरं गांधीचंच नाही बरं का, कोणीच राष्ट्रीय नेता आपल्या मराठवाड्यामध्ये आला नाही त्या काळामध्ये. नेहरू नंतर स्वातंत्र्याच्या नंतर आले, पण सरदार पटेल किंवा सुभाषबाबू किंवा मौलाना आझाद ही मंडळी काही आपल्या मराठवाड्यामध्ये आलीच नाही. मी विचार करत होतो का आली नाही, तर त्याचं मला उत्तर सापडलेलं असं आहे. बरोबर आहे चूक आहे ते बघा. इथं स्वामी रामानंद तीर्थ हे काँग्रेसचे नेते होते. ते आपल्या अंमलबजावणीलाच राहायचे अनेक काळ, हैदराबाद नाही राहायचे. काँग्रेसचं काम हे गांधीचं काम होतं आणि ते व्यवस्थितपणे ते चाललेलं होतं, करत होते. परंतु या मराठवाड्यामध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये जे आक्रमक घटक होते त्याच्यात काँग्रेस नव्हती. आक्रमक घटक होते एक तर आर्य समाज आणि दुसरे कम्युनिस्ट. म्हणजे गोविंदभाई श्रॉफ वगैरे ही जी मंडळी होती ती जरा डावी मंडळी होती. आणि गांधीवादी होते ते आपले स्वामीजी, बाबासाहेब परांजपे, फार फार तर गंगाप्रसाद अग्रवाल वगैरे ही मंडळी. आणि प्रभाव जो होता तो आर्य समाजचा आणि कम्युनिस्टांचा प्रभाव जास्त होता. आणि या दोघांना गांधीची ॲलर्जी होती. हे लक्षात घ्या की गांधीला एकाच वेळेला प्रतिगामीही विरोध करत होते आणि दुसऱ्या बाजूला पुरोगामीही विरोध करत होते. आणि त्यामुळं त्यांना मराठवाड्यामध्ये येता आलं नाही. त्यांना जर काँग्रेसची ताकद एवढी राहिली असती आणि काँग्रेस आक्रमक राहिलं असतं तर स्वामीजींनी गांधींना सोडलं नसतं, त्यांना हमखास आणलंच असतं. आपल्या योगेश्वरीमध्ये गांधी आले असे उल्लेख आपल्याला करता आले असते. पण आपलं दुर्दैव असं आहे की त्या काळातही प्रतिगामी शक्ती आणि अतिपुरोगामी शक्ती ह्या दोन्हीमुळं गांधींना मराठवाड्यामध्ये पाऊल ठेवता आलं नाही. मी असा विचार करायला लागलो की मराठवाड्यामध्ये गांधीचं मोठं स्मारक कुठं आहे. तुम्ही विचार करा, नाहीये. मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं फिरलेलो आहे.
कुठंच नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जी स्मारक आहेत, माझी अपेक्षा अशी आहे तुमच्याकडून की आपण एकदा तरी ह्या मी आता पुढे ज्यांचे उल्लेख करणार आहे त्या स्मारकांना एकदा तरी भेट द्या. सगळ्यात मोठं वैभवशाली स्मारक जे आहे ते आहे सेवाग्रामचं, वर्धा जिल्ह्यामध्ये, वर्ध्याला लागूनच आहे. तर सेवाग्राममध्ये गांधीने सुरू केलेला तो आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये बापूंची कुटी आहे, म्हणजे बापू ज्या घरात राहायचे ते घर आहे. त्याच्याबरोबर इतरांचीही आहेत छोट्या छोट्या झोपड्या. परंतु महत्वाचं काय आहे तिथं, तिथं आहे नई तालीमचा हॉल, एक सभागृह आहे. या सभागृहामध्ये 1942 ची जी बैठक झाली चले जाओ आंदोलन करण्याच्या अगोदर, त्या चले जाओ आंदोलनाची सगळी योजना जी तयार झाली ती त्या नई तालीम सभागृहामध्ये झालेली आहे. तुम्ही कधी गेलात तर जरूर तिथं बघा. तिथं खादीचे कपडे विकायचं दुकान आहे, एखादा टी शर्ट किंवा एखादा काय कपडा जरूर तिथून घेऊन या. दुसरं जे स्मारक आहे जे आपल्यापैकी सगळ्यांनी बघावं असं, ते आहे जळगाव. त्याला तिथं गांधीचं एक म्युझियम केलेलं आहे आणि ते म्युझियम मध्ये सगळं त्यांचं बालपणापासून तो जो रेल्वेचा प्रसंग आहे ना, त्यांना त्या गोऱ्या इंग्रजांनी त्यांना हात ढकलून दिलेलं वगैरे, त्याचं व्हिडिओ चित्रण तिथं आपल्याला पाहायला मिळतं. खूप छान आहे. आणि तुम्हाला अजून सांगतो बरं का की ज्याच्याकडे लक्ष जाणार नाही अशी एक गोष्ट तिथं आहे, ते आहे गांधीजींचा 10वीचा मार्क मेमो. म्हणजे आपल्याकडं पंतप्रधान आपली डिग्री लपवतोय ह्या गांधीच्या देशामध्ये, आणि गांधीचा 10वीचा मेमो, तो मेमो आहे ना, मार्क मेमो, जेमतेम पास झालेले आहेत गांधी. फार काही स्कॉलर वगैरे नव्हते, जेमतेम पास झाले, पण त्यांना त्याची काही लाज वाटलेली नाहीये. आपल्याला एवढे मार्क पडले ना, तो तिथं लावलेला आहे, तोही जरूर बघा. तिथं प्रचंड मोठी लायब्ररी आहे. गांधीवर किती पुस्तकं आहेत, लाखोनी पुस्तकं, आणि अजूनही लिहिली जातात. गांधी कालातीत आहे. म्हणजे गांधी त्या काळामध्ये लिहिलं, आता संपलं ना बाबा. गांधी गेले, देश स्वतंत्र झाला, त्याला 75 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेलेली, आता कशाला गांधी घ्यायचा. तरीही आजही गांधीजींच्यावर लेखन लोक करतात आणि अद्यावत पुस्तकं ही त्या जळगावच्या लायब्ररीमध्ये मिळते. ते मला वाटतं बजाजनी, ते जैन इरिगेशन वाल्यांनी ते केलेलं आहे. तर ते एक फार चांगली गोष्ट आहे. मुंबईला गेलात तर तिथं 2 गोष्टी बघण्यासारख्या आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत तिथं तर, पण मनी भवन म्हणून एक सभागृह आहे, इमारत आहे. त्या इमारतीमध्ये गांधीजी आले आणि गांधीजी आणि बाकीचे अनेक लोक त्यांच्या नात्यातली ते तिथे राहिलेली आहे. तर मनी भवन आजही उपलब्ध आहे बघण्यासाठी. पण त्याही पेक्षा महत्वाचं पुन्हा तेच की 1942 ची जी पहिली सभा झाली चले जाओ, ज्याच्यामध्ये अरुणा असफ अली नावाची एक मुलगी, जस्ट तरुण मुलगी, आणि ती मुलगी, ते सगळं लोक तिथं जमलेले त्या मैदानावर, आणि त्या मैदानामध्ये ती मुलगी सर 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 चढते खांबावर आणि तिथं झेंडा फडकवते आणि तशाच स्पीडने खाली उतरते आणि गर्दीमध्ये बेपत्ता होऊन जाते. हा जो पराक्रम ज्या मैदानावर घडला ते 1900 चले जाओ मैदान म्हणतात त्याला, ग्रँड रोडच्या जवळ आहे. हे दोन्ही ग्रँड रोडच्याच भागात आहेत. तर ते जरूर तुम्ही कधी तिकडे गेलात तर पहा. फार लोक पर्यटक आता येत नाहीत तिथं, त्यामुळं आपल्याला मोकळेपणानं बघता येईल. तिसरी गोष्ट अशी आहे की पुण्याला तर सगळे जात येत असतात. मी आता पुण्याच्या एका शिबिरात होतो, त्यावेळेस मुलांना मी विचारलं की विद्यार्थी होते कॉलेजचे, पुण्यात शिकणारे, तर तुमच्यापैकी फुलेवाडा किती जणांनी पाहिला, तर ते हात वर करा, असं इथं नका करू, पाहिला असेल. त्या मुलांमध्ये मला आश्चर्य वाटलं, एकही मुलांनी पाहिलेलं फुलेवाडा. मी त्यांना सल्ला दिला की जा, ते भवानी पेठेमध्ये आहे आणि तिथं जाऊन एकदा फुलेवाडा बघा, ते आड बघा,
200 वर्षापूर्वी त्या माणसानं आपलं घरातलं आट सर्वांसाठी खुलं केलं. सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला जर घराच्या बाहेर पडताना टिकली नाही लावली तर लोक काय म्हणतील असं वाटतं आज एवढ्या आधुनिक काळामध्ये सुद्धा. पण त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी ते केलेलं आहे. त्याच पुण्यामध्ये आगा खान पॅलेस नावाची एक जागा आहे. ती जागा ती जरूर पहा. मोठा पॅलेस आहे, कॅम्पसही सुंदर आहे आणि रस्त्यावर आहे बरं का. चंदननगरच्या थोडं पुढे गेलं, येरवाड्याच्या थोडंसं अलीकडं ते त्या ठिकाणी रोडवर आहे. त्या आगा खान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधींचं निधन झालं तुरुंगात असताना. लक्षात घ्या की ही साधी गोष्ट नाही. आमच्यासारख्यांशी लग्न केलं तर मोठं कौतुक असतं, पण कस्तुरबासारखी बाई नवऱ्याबरोबर जेलमध्ये जाते हेही लक्षात घ्या, ते जास्त महत्वाचं आहे. आणि जेलमध्ये जाते एवढंच नाही तर आजारी असते आणि त्याच्यामध्येच तिथं स्पॉटवर निधन होतं त्यांचं. आणि त्याच्या 2 वर्षानंतर प्यारेलालचंही तिथंच निधन होतं. प्यारेलाल म्हणजे प्यारेलाल ही चीज जी आहे कॅरेक्टर फार भारी आहे. खरं तर गांधींना असे लोक भेटले म्हणून गांधी होऊ शकले. प्यारेलाल जर भेटले नसते ना, त्यांची डायरीज कुणी मेंटेन केलेली नसती. सगळं जे काही गांधीचं आपल्याला उपलब्ध आहे ओरिजिनल ते प्यारेलालमुळं आहे. अशी माणसं लागली आणि तो माणूस सुद्धा 44 मध्ये त्याच ठिकाणी मेला. कस्तुरबाची आणि प्यारेलालची समाधी जवळ आहे. गांधीनं हा काळ जो घालवला असेल तुरुंगामध्ये तो काळ किती. मला अजून एक लक्षात आलं बरं का की जेव्हा सुटले गांधी तर 10व्या दिवशी ते आसामला जाऊन पोहोचले. म्हणजे मी गांधीवर बोलत असताना एक आवर्जून वाक्य बोलतो, अनेक ठिकाणी बोललेलो आहे. गांधीमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं का नाही ह्याच्यावर वाद होऊ शकतो. दुसरं महायुद्ध झालं नसतं तर कदाचित अजून लांबलं असतं. पण गांधीमुळं देशाला स्वातंत्र्य मिळालं का नाही यावर वाद होऊ शकतो. पण गांधीनं मला देश दिला ह्याच्यावर वाद होऊ शकत नाही. गांधीनं देश दिला मला. त्याच्या अगोदर देश नावाची गोष्ट नव्हती अशी. प्रत्येकाचे राज्य 500च्या 550च्या वर वेगवेगळी संस्थानं वेगवेगळे देश होते आमच्या देशामध्ये. या सगळ्यांना प्रेरणा दिली की अरे आपल्याला एकत्र राहायचं आहे. मी जे म्हणतो ना की हे हिंदू मुस्लिम करणं हे यासाठी घातक आहे की माझा देश त्या अटीवर उभा राहिला की आपल्याला सगळ्याला मिळून इथं जगायचं आहे. आणि त्याच्यावर दक्षिणेतल्या लोकांनीही विश्वास ठेवला, उत्तरेतल्याही, पूर्वेतल्याही, पश्चिमेतल्याही सगळ्या लोकांनी विश्वास ठेवला आणि त्याच्यातून आपला देश उभा राहिलेला आहे. असा ही गांधीची स्मारक आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही आहेत ती आपण पाहूया कधीतरी जसं जमेल तसं. पण एवढं मी गांधीबद्दल बोललेलं पुरेसं होईल. मला वाटतं उत्सुकता जास्त करण्यात काही अर्थ नाही. मेरी बात आपण सुरू करू. मेरी बात बद्दल तुमच्या मनामध्ये सगळ्यात कुतूहल जे आहे ते आमच्या लव्ह स्टोरी बद्दल आहे. सगळ्यांना काय ऐकायचंय ह्यांचं कसं प्रेम जमलं बाबा, बाकी कसे घडले हे ऐकायचंय. काय असते म्हणजे का माणसाची कथा ही एकट्याची कधीच नसते. आता समारोपाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो कथा नावाची गोष्ट मला साहित्याचं थोडं बहुत कळतंय. कथा तेव्हाच होते जेव्हा दुसरं पात्र असतं. दुसऱ्या पात्राच्या अनुषंगानंच कथा. एकट्याची कथा झाली असं कधी होत नसतं. त्याला कमीत कमी 2 माणसं लागतात. माझा अंबाजोगाईचा कालखंड जरी सांगायचा झाला, मी हे विषय दिल्यानंतर विचार करायला लागलो की जे दिवंगत लोक आहेत, हयात असलेले तर सोडून द्या, दिवंगत असलेले लोक 71 लोक गेलेले आहेत ज्यांच्याशी माझी गोष्ट निगडीत आहे. मला जर काही सांगायचं असेल तर त्यांच्याबद्दलही सांगावं लागेल. आणि 75 लोकांबद्दल जर 10-10 मिनिटं बोललो तर किती वेळ जाईल आपला. तर मी म्हटलं ते टाळून द्यावं. तुमच्या सगळ्या उत्सुकता जेवढ्या आहेत त्या उत्सुकतांचे काही प्रश्न मी तयार केले. जसं पहिलं सॅम्पल तुम्हाला दिलं
की तुमचं कसं प्रेम जमलं हे सांगा. तसे काही प्रश्न मी माझ्या मनाशी तयार केले. तेवढ्या एक 4-5 प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट अशी आहे की आमचं बालपण. माझी आई दिल्लीची. अनेक लोकांना माझी कलमा आणि आईवरची ईद ही 2 कथा ज्यांनी वाचलेल्या आहेत त्यांना ते माहीत आहे की माझी आई दिल्लीची आहे. अत्यंत सुसंस्कृत घरातून आलेली. माझे मामा मोठे लेखक, माझे दुसरे मामा एक महापालिकेला निवडून आलेले तिथं. आजच्यासारखं नाही, रीतसर काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले ते. आणि त्यांची गोष्ट अशी आहे माझ्या आईची की बहादूर शाह नाही हुमायूनची बहीण, हुमायून राजा होता का, त्याची बहीण हज यात्रा करायला गेली अरबस्थानला. तर त्यावेळेला रिवाज असा होता म्हणे, हे मला माझ्या मामाने सांगितलं, मी काही फार अभ्यास केलेला नाही. रिवाज असा आहे की तिथं राजघराण्यातलं कोणी आलं तर त्याला भेट देतात. काय भेट देतात तर त्यांनी सेवक, दास 5-50 माणसं त्यांनी भेट घेऊन जातात. माणसं हे घेऊन जात तुमच्या सेवेसाठी. आणि मग ती माणसं घेऊन ती बाई इथं आली. आता ह्या लोकांना ठेवायचं कुठं तर ते निजामुद्दीनची जी दर्गा आहे त्या दर्ग्याच्या जवळ एक वस्ती केली. त्या वस्तीचं नाव आताही आहे अरब सराय. म्हणजे अरबहून आलेले लोक ते तिथं राहतात असं. अरब सरायमध्ये लोक राहायला लागले. आणि जेव्हा बहादूर शाह जफरला अटक केली इंग्रजांनी त्यावेळेला त्याची 2 पोरं पळून गेली. आता ही पोरं शोधायची कशी? पोलीस त्या काळातले काय आणि आत्ताचे काय सारखंच करतात बरं का. रॅन्डम तपास किंवा जावं त्याला शोधावं ना, नाही, पूर्ण वस्ती तहस नहस करून टाकली. त्या वस्तीमध्ये कत्ले आम झाला. कत्ले आम म्हणजे दिसेल त्याला गळा कापायचा, मारायचा. आणि त्यावेळेला एक म्हातारी 2 नातवंडांना घेऊन पळाली. बाई माणूस होती, लेकरं होते, त्यामुळं कदाचित पोलिसांनी मारलं नसेल. पण दिल्लीच्या त्या भागामध्ये त्यावेळेला जंगल होतं, तिकडं जाऊन राहिली. आणि बरेच दिवस राहिल्यानंतर ती परत आली. त्यावेळेला सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं. ते 2 लेकरं आणि ती म्हातारी, त्या 2 लेकरापैकी एक लेकरू माझ्या आईकडून आजोबा पंजोबा काहीतरी होता म्हणून. तर त्या परंपरेतनं माझी आई आलेली. ती लहान होती, लवकर लग्न व्हायचे त्या काळामध्ये. तर ती आमच्या वडिलांशी लग्न करून आली. आमचे वडील काय, आमचे आजोबा सैन्यात होते. त्यांना जमीन मिळाली का घेतली माहित नाही. त्या गावामध्ये बघरा म्हणून मुझफ्फरनगर जिल्ह्यातलं एक गाव आहे. मुझफ्फरनगर म्हणजे गंगा आणि यमुनेचा दुआब आहे. इकडून गंगा वाहते, इकडून यमुना वाहते, त्याच्यामध्ये ते आहे. आणि अशी जमीन म्हणजे मेरे देश की धरती सोना उगले असं धरती. तिथं माझे वडील आणि माझे थोरले चुलते हे शेती करू लागले. फार समृद्ध शेती त्या काळात त्या भागातली. तर त्याच्यामध्ये त्यांनी वडिलांना परवडेना म्हणून काही काळ त्यांनी बस चालवली. तिथं खाजगी बसेसची सोय असायची, ती चालवली. आणि मग माझे चुलते हैदराबादमध्ये इंजिनियर होते, एक तिसरे. तर त्या इंजिनियर चुलत्यांनी आमच्या वडिलांना बोलून घेतलं आणि सांगितलं की तू इथं काम कर. तर काम त्यांना मिळालं बीडचा रस्ता, ते घाटातला जो रस्ता आहे ना तो रस्ता करण्यासाठी माझे वडील इथं आले, केजला राहिले. बायको नवी लहानच. बरं त्यांची भाषा बरं का, तुम्हाला जरी असं वाटत असेल सगळे उर्दू बोलणारे सगळे सारखीच उर्दू बोलतात असं नसतं. उत्तरेतली उर्दू आमच्या आईच्या घरातली ती वेगळी, इथल्या बायांची मराठी मिश्रित उर्दू. त्यामुळं ते कोणाशी संवादही नाही व्हायचा. आणि भीती वाटायची ना तिला, लहान मुलगी. आणि मग काय करायचे, वडिलांचा डबा करून ती द्यायची. वडील साईटवर जायचे सायकलीवर किंवा पायी कसे तरी. आणि ही दिवसभर घरामध्ये. तर घरात कुणी येऊ नये
म्हणून आतून कडी लावलेली एकटी बसलेली अनेक दिवस. आणि झाडावरचे पक्षी बघ, ते सांगायचे आम्हाला, झाड होतं एक अंगणामध्ये, तेवढे पक्षी बिक्षी बघत बसायची दिवसभर वाट पाहत. ती राहिली प्रेग्नंट. म्हणजे माया ह्या कथेमधला हा जो करुण भाग आहे, ती झाली प्रेग्नंट. तर आपल्याकडं सामान्यपणे सगळ्यांच्या मध्ये, हिंदू मुसलमान कुणी असुला, की पहिल्या प्रेग्नन्सीला तरी ती बाई आपल्या माहेरी जाते. आता ही जर माहेरी गेली तर आमच्या बापाची भाकर कोण करेल? म्हणून ती काही गेली नाही, माहेरी गेलीच नाही, इथंच राहिली. काही कळत नव्हतं. बरं, इतर बायांशी तसा काही फार संबंध आलेला नाही. आमची जी पहिली बहीण थोरली ती जन्मलीच मृत, तिला काहीच कळत. हे व्हिक्टिम्स आहेत बरं का. म्हणजे स्थलांतर केल्यानंतर काय काय किंमत मोजावी लागते त्याच्यातलं हे एक उदाहरण. आणि मग ते आले अंबाजोगाईला. अंबाजोगाईला आल्यानंतर मग दुसऱ्या प्रेग्नेन्सीच्या वेळेला एक मुलगी जन्मली. परंतु त्याच वेळेला अंबाजोगाईला प्लेग आला. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो बरं का, की ती नुराणी मशीद आहे, ते लाकडाची वखार आहे तिथं. तिथं एक छोटीशी बोळ आहे. त्या बोळीतून मध्ये गेलात तुम्ही तर तिथं ख्रिश्चनांचं स्मशानभूमी आहे. आणि फार सुंदर सुंदर तिथं कबरी केलेल्या आहेत त्यांनी, ख्रिश्चनांनी. आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की प्लेगमध्ये ही मुलं मेली, हा अधिकारी मेला. आपल्याकडं एक मोठी साथ त्यावेळेला प्लेगची आलेली होती. आणि त्याच्यामध्ये ती आमची बहीण दुसरी गेली. मग तिसरी चौथी राहिली. 2 भाऊ आम्ही, असा आमचा परिवार. तर या अशा कुटुंबामधनं बॅकग्राऊंड. माझ्या वडिलांना थोडं बहुत लिहिता वाचता येत होतं उर्दू, मराठी येत नव्हतं. ते इथे राहूनच मराठी बोलायला थोडं बहुत शिकले होते, फारसं नाही. माझ्या आईला तर बिचारीला लिहिता वाचता येत नव्हतं. ती तशीच आपलं राहायची घरात. आणि त्या सोकॉल्ड सुसंस्कृत घरांमध्ये स्त्रियांचं दडपण सगळ्यात जास्त आहे बरं का. जितकं तुम्ही सुसंस्कृत उच्चभ्रू असाल त्या घरामधली बाई जास्त कोंडलेली राहते. माझी आई त्यापैकी एक होती. मग त्याच्यावर कोंडलं राहणं हा संस्कार झाला. तिला वाटलं की आता आपण राहायचं तर असंच राहायचं. आणि गंमत काय असते माहिती का, जो स्थलांतर करतो ना, म्हणजे इथं काही लोक आहेत स्थलांतर केलेले. स्थलांतर केलेल्या माणसाला आपण आपल्या संस्कृतीपासून दूर गेलो असं कोणी आपल्याकडे बोट दाखवू नये ह्यासाठी फार जागरूक राहतात हे लोक. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेला माझ्या वडिलांना शल्य हे होतं की लोक तिकडचे उत्तरेतले आमचे नातेवाईक काय म्हणतील की आपल्या मुलांवर ह्यांनी चांगला संस्कार करू शकला नाही, बघा इतक्या लांब गेल्यावर काय केलं ते. हे शल्य जे आहे हे शल्य त्यावेळेला होतं. म्हणून माझी आई आहे ना पडद्यात राहायची. आम्ही खेळायला जायचो तर आम्हाला बोलवायचं असेल ना, कडी वाजवायची, दाराची कडी आतली खणा. मग कोणीतरी फैयाज आपा कोणती तरी आपा जोरात आम्हाला हाक मारायची या म्हणून, आणि मग आम्ही घरात जायचो. इतकं व्हायचं. तर अशा कुटुंबामध्ये माझं बालपण गेलं ज्याला मराठीचा गंध नव्हता. पण माझ्या वडिलांचं एक मला कोड सुटलेलं नाही. माझ्या बहिणींना त्यांनी उर्दू माध्यमाच्या शाळेत टाकलं बरं का. दोन्ही बहिणी, माझ्या बहिणी ज्या आहेत ह्या पहिल्या मुली आहेत त्या कॉलेजमध्ये गेल्या मुस्लिम समाजातल्या. तर त्यांना उर्दू मीडियममध्ये टाकलं. पण आम्हा दोघा भावांना मात्र त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेत टाकलं. आणि त्याचं कारण ते सांगायचे असे की तुम्हाला कमवायचं आहे. त्यांना तर काय लग्न होऊन जातील कुठं जायचं तिथं. तुम्हाला जर कमवायचं आहे, इथे राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे तुम्हाला. म्हणून त्यांनी आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं. आणि मला असं वाटतं की ते आमच्यावर त्यांनी उपकार केले. कारण त्यावेळेला आम्ही तर काय बोलणार होतो, उर्दू तर उर्दू, मराठी तर मराठी. पण मराठी शाळेत घातल्यामुळं माझा जो सोशल अवेअरनेस आला मला, त्याचं मुख्य कारण ते आहे की वडिलांनी लहानपणापासूनच मला सगळ्यांच्या मध्ये वावरायला शिकवलं. तर हा एक चॅप्टर होता. दुसरा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला पडलेला दुसरा प्रश्न, अमर हबीब तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? विचारत नाही पण मनात असतंय. तर मी योगेश्वरी शाळेमध्ये शिकलो. प्राथमिक, माध्यमिक,
म्हणजे अगदीच पहिली दुसरीला मी आमच्या गल्लीतल्या शाळेत होतो, छावणी म्हणून होती ती शाळा. नंतर मी तिसरीपासून जे योगेश्वरीच्या नादाला लागलो ते योगेश्वरीमध्येच राहिलो. पण मी जरा जास्त आगाऊ, मी मॅट्रिकच्या नंतर पळून गेलो. हां, ती एक मस्त गोष्ट आहे माझी. गफ्फार नावाचा एक मुलगा होता छोटा, तो 8-10 वर्षाचा असेल आणि मी 16-17 वर्षाचा. तर त्याला म्हटलं की आपल्याला मला पळून जायचं. चल बोले मग आता. मग आम्ही दोघांची घट्ट जमली. आम्ही ना एका खोलीवर राहत होतो मित्रांच्या सोबत फॉलो स्पॉटमध्ये. तर तो म्हणे की ठीक आहे तुम्ही, मी येतो रात्री, आपण जाऊ. मग आम्ही निघालो. मी वडिलांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली वडिलांसाठी की वा मी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी घर सोडत आहे, तुम्ही माझी काळजी करू नका वगैरे वगैरे. पण आता बाप आई ते आईची रडापड सुरू झालेली, वडील चिंतेत कुठं गेलं. आम्ही गेलो परळीला. हां, बस स्टँडवर आलो ना, तर तिथं नवीन बस स्टँड नुकतंच बांधलं चाललेलं होतं. तर तिथं एक पायऱ्या होत्या, त्या पायऱ्याच्या तिथं कोण बघू नये ना आपल्याला, तिथं लपून बसलो. बस आली परळीची की बसून आम्ही परळीला गेलो. परळीला गेल्यानंतर पुढं रेल्वे होती. रेल्वेने आम्ही परभणीपर्यंत मनमाडपर्यंत गेलो. मनमाडच्या पुढं जेव्हा बसलो तर लोक फार काळजी करतात बा पोरांची. लहान पोरं दिसले ना एक. हा, कुठं चालले, हा थँक्यू, कुठं चालले, काय कशामुळं काही भांडणं झाली का वगैरे वगैरे. म्हणजे गप ना तू, मला आमचं जगू दे की गे. तेव्हा माझ्याकडे थोडे पैसे होते. मग गेल्यानंतर दिल्लीला पोचलो. आता काय करायचं तिथं, तर दिल्लीमध्ये मग आम्ही बस स्टँडवर 1-2 रात्री काढल्या. त्यावेळेला पोलिसांचा एवढा त्रास नव्हता, चालायचं. पण नंतर म्हटलं की आता काहीतरी हालचाल करावं लागेल, पैसे संपायला लागलेले. मग आम्हाला दर्यागंज म्हणून एक भाग आहे जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनच्या जवळ. तिथं एक ट्रक उभा होता आणि ते अनलोडिंगचं काम चालू होते. ते खोके काढायचे आणि ठेवायचे. त्यांना कोणी माणूस मिळत नव्हता. आम्ही हजर. आम्हाला बरेच पैसे मिळाले, 5-50 रुपये वगैरे. म्हटलं बस हो गया आपण आज का दिन तो निकल गया. मग जाऊन झोपायचं कुठं, तर जामा मस्जिदच्या पायऱ्या खूप आहेत बरं का. लाल किल्ल्याच्या समोर जामा मस्जिद आहे. तर त्या पायऱ्या खूप आहेत आणि तिथं बरेच लोक असतात. आम्ही गप्पा मारल्या खूप रात्री उशिरापर्यंत आणि तिथंच झोपलो. सकाळी उठून पाहतो तर सगळे भिकारी आमच्या अवतीभोवती झोपलेले. मग आम्ही कामाच्या शोधात परत निघालो. तर दिल्ली गेट जे इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध आहे, तिथंच इंग्रजांनी जेव्हा एंट्री केली दिल्लीमध्ये, त्याच ठिकाणी फाशी दिल्या, गोळ्या घातल्या लोकांना. ते रक्तरंजित दिल्ली गेट आहे. तर त्या दिल्ली गेटच्या तिथून आम्ही पुढे गेल्यावर तिथं भंगारचं एक बखार दिसली आम्हाला मोठी. आणि तिथं आम्ही जाऊन विचारलं काही काम आहे का. त्यांनी सॉर्टिंगचं काम आम्हाला दिलं. प्लॅस्टिक बाजूला, लोखंड बाजूला वगैरे वगैरे करायचं. आणि मग काय मजाच मजा. त्यांनी म्हणलं इथं झोपा, काय हरकत नाही. मग झोपायची सोय झाली. आता तिथं काय मला फार नाही, सतरंजी किंवा असं काहीतरी टाकलं आणि झोपलो. तो मुलगा माझ्या सोबत राहिला बरं का. मागच्या वर्षी तो वारला. तो सोबत राहिला, त्यानं काही तक्रार केली नाही. आणि हे सगळं करत असताना मग पुढं थोडी प्रगती झाली. आम्ही निजामुद्दीनला गेलो. ती सगळ्यात मोठी चूक आमची ती होती. पुस्तकं विकायला सुरुवात केली. घरोघर जाऊन कॉल, तुमच्या तर पूर्वज आहे मी आम्ही तिथं घरोघर जाऊन पुस्तकं विकायचे. आणि मुली वगैरे घ्यायच्या, त्यामुळे जास्त उत्साही असायचा आम्हाला. तर ते पुस्तकं विकत असताना ते हिशोब देण्यासाठी मी तिथं आलो. तर आमचे मामा तिथं हजर. ते मामाने आम्हाला पकडलं, हाणलं, घरी नेलं. आणि घरी नेल्यानंतर म्हटलं की आता निघा. आमच्या मोठ्या चुलतेच्याकडे घरी त्याने आम्हाला पाठवलं, एक माणूस घेऊन घरी मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये वडिलांच्याकडे. तिथं गेल्यानंतर काय, तिथं काय काम काहीच नव्हतं.
तर मी कुणाच्या गिरणीवर बस, कुणाच्या टपरीवर बस, हे स्टँड बाय. आमच्या घराचा नियम असा होता की 8 वाजल्यानंतर दार बंद. वाडा होता मोठा, हे आशा आली होती तिथं, छोट्या छोट्या विटांनी बांधलेला वाडा मोठा. तर त्या दार बंद असायचं 8च्या नंतर. आम्ही बसलो, 12 वाजले. आता मित्रामध्ये बसल्यावर काय असते, तर त्याने झालं मारायला लागले आम्हाला, रात में काम गया था. आमच्या चुलत्याचं आणि आमची फुप्पी त्यांचं काहीतरी भांडण होतं. त्यांना असं वाटलं की मी तिच्याकडे गेलो, त्यामुळे त्यांनी मारलं. मी मार खाल्ला. माझा धाकटा चुलता जो आहे ना, तो मिलिटरी मॅन होता, कडक एकदम. तर त्यांनी मारलं बऱ्यापैकी. पण ज्या वेळेला त्या गफारचा हात धरायला हात पुढे गेला, त्यावेळेला मी हात धरला त्यांचा. मी म्हणलं त्याला नाही, तो माझी अमानत आहे, तुम्ही मला मारू शकता, त्याला अजिबात हात लावायचा नाही. मग उलट बोललो चुलत्याला, म्हणून आम्हाला मग लगेच बिस्तरा बांधला आणि म्हणले आता तुम्ही परत जा. मग ते एक जण आला, रेल्वेमध्ये बसवलं वगैरे, ते किस्सा नंतर सांगितले. तर ते करत असताना हे सगळे असे आगाऊ धंदे. आमच्या वडिलांनी सांगितलं की तू आता शिकायला इथं राहू नकोस, इथं ते डॉक्टर लोहेच्या नादाला लागलेला आहेस तू, ते इथं तुझं काही खरं नाहीये. तू दिल्लीला आमच्या बहिणीच्या लग्नासाठी वर शोधण्यासाठी आमच्या बहिणी काही काळ दिल्लीत राहिल्या. तर त्याच्यासाठी म्हणून मला एक पाठवलं तिथं. मग जामिया मिल्ल्यामध्ये मी PUC केली. PUC असायची त्यावेळेला, प्री युनिव्हर्सिटी कोर्स. तर पण त्यावेळेला ते दिल्लीमध्ये तेवढ्याच कॉलेजमध्ये PUCची सोय होती आणि त्यामुळं विदेशातले अनेक विद्यार्थी आमचे दोस्त झाले. कुणी ह्या देशातला, कुणी त्या देशातला, ते सगळे PUC करायला तिथं आलेले आणि तिथं शिकलो. मला जे 2 मोठे उपयोग झाले, त्याच्यापैकी एक उपयोग असा की इस्लामिया काय असायचं, त्या जामियामध्ये हिंदू मुलांना हिंदू धर्मशास्त्र शिकवायचे. त्याचा तज्ञ टॉपर तो तिथं त्यांना शिकवायला आणि मुस्लिमला इस्लामियात शिकवायचे. तर असे 2 तिथं मी अकॅडमिकली इस्लामियात शिकलेलो विद्यार्थी आहे. म्हणजे असं वरवरचं वाचलं ऐकलं असं नाही आहे. तर आम्हाला शिकवायला एक खूप मोठे स्कॉलर होते, त्यांनी आम्हाला तिथे शिकवलं. परत आल्यानंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. सबनीस सर प्राचार्य होते फर्स्ट इयरला. दत्तू आपेट आमचा मित्र, तो विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष. आणि त्यावेळेला चळवळींचा काळ होता बरं का, 73, 74, 75 हा जो काळ आहे, दुष्काळ झालेला, ह्या पार्श्वभूमीवर चळवळी खूप व्हायच्या. आम्ही त्या चळवळीत उतरायचो आणि हे उतरल्यानंतर आम्ही ते चालत राहिलं. फर्स्ट इयरला मी गेलो. मी एक मधला टप्पा आहे की मी बीडला काही दिवस राहिलो होतो आणि D.Ed करत होतो बरं का. D.Ed शिक्षण क्षेत्रातलं योगदान आमचं. पण काय झालं माहिती का, चळवळी खूप झाल्या, रेग्युलर अटेंडन्स नसायची माझी, पण पाठ घ्यायचो बरं का मी हमखास. आणि विशेषतः मराठीचा पाठ म्हणजे लय भारी असायचा, 20-20 मार्क. पण अटेंडन्स कमी पडली. तर प्राचार्याने सांगितलं की खोटं प्रमाणपत्र घेऊन ये. म्हणजे सर तुम्ही नका सांगू असं, खोटं प्रमाणपत्र मी कसं काय आणणार. मग असं आमचं थोडंसं झालं आणि मी काही प्रमाणपत्र दिलं नाही, परीक्षा दिली नाही. मग इथे येऊन फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. सर होते, सरांनी खूप छान सहकार्य केलं. परांजपे मॅडम इंग्लिश शिकवायला होत्या, भाभी होत्या मराठी शिकवायला, शायनावरिया. खरं म्हणजे एकनाथराव गुरुजी त्यावेळेला पहिल्यांदा SRT आणि योगेश्वरी वेगळे झाले त्या काळात. तर त्यावेळेला संयुक्त होतं आमची शेवटची बॅच. ते एकनाथराव गुरुजी प्राचार्य होते आमचे. तर बाकीच्या गोष्टी त्या काळामध्ये झाल्या आणि BA करत असताना चळवळीमध्ये खेचला गेलो. आणि खेचल्यानंतर मला वाटायला लागलं की हे काय आहे, कशाला शिकायचं आपण, हे काय आपल्या आयुष्याला आपल्याला नोकरी तर करायची. तुम्हाला सांगतो मी पहिला निर्णय माझ्या आयुष्यातला की आपल्याला नोकरी करायची नाही, त्यामुळे आपल्याला डिग्रीची गरज नाही, आपण ज्ञान मिळवायचं. आणि योगायोग असा झाला की हे इकडचं शिक्षण सोडल्याबरोबर जेलमध्ये जावं लागलं. आणीबाणीमध्ये जेलमध्ये गेलो आणि तिथं मात्र आम्हाला अभ्यास करणं भाग पडलं, कारण सगळं वातावरणात तसं होतं, काम काही नव्हतं. पण आता गंगाप्रसाद अगरवाल
त्यांनी एक सिरीज सुरू केली, वेगवेगळ्या विचारसरणी काय, मार्क्सवाद काय, रॉयवाद काय, कम्युनिझम काय, अमुक काय, तमुक काय, असलं सगळं. ती एक सिरीज. एक वकील साहेब होते, त्या वकील साहेबांनी कॉन्स्टिट्यूशनचा क्लास लावला. एक एक अनुच्छेद आम्हाला त्याने समजावून सांगितला आणि त्याचे सगळे संदर्भ शब्द न शब्द समजावून सांगितला. त्यामुळं घटना वकिला एवढी तरी मला येते. त्यांनाही कॉलेजला फर्स्ट इयरला असतो कॉन्स्टिट्यूशन, पण आमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीनं जेलमध्ये झाला. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीवर एक पाठ सुरू झाला. मग ज्ञानेश्वरीला अटेंड करायचं, मग ते शिकायचं. मग कोणीतरी होतं हसत्या हातावरच्या रेषांचा क्लास, एक टेम्पररी, ते कॅरम खेळायचं. खेळ अनंतराव भालेराव आहे ना, अप्रतिम कॅरम प्लेअर होते, खूप चांगलं, त्यांना हरवणं शक्यच नाही. सगळ्यांनी हे केलं. असं वेगवेगळ्या प्रकारचे लोक आणि त्यांच्याबरोबरचा अभ्यास, ह्या अभ्यासानं मला समृद्ध केलं. म्हणजे मला जर कोणी सांगितलं की तुमचं शिक्षण किती झालं, तर मी म्हणतो माझं शिक्षण MISA आहे, म्हणजे मिसामध्ये मी अटक होतो. MISA ची डिग्री पास केलेली आहे. पण खऱ्या प्रामाणिकपणे ज्याला अभ्यास करायचा ना, त्याने एकदा तुरुंगात गेलंच पाहिजे बरं. हे कॉलेजचं शिक्षण वगैरे होत राहत आहे, पण खरं शिक्षण ते तिथं तुम्हाला मिळू शकतं. तर जास्त चालत नाही, मला वाटतं पूर्ण तर कधी होणारच नाही. शेवटचा आहे ज्या गोष्टीचं लव्ह स्टोरीचं आहे तेवढं एक सांगून टाकतो. जेलमध्ये होतो, तर जेलमध्ये असताना आमचे सगळे मित्र माझ्या वयाचे काही होते, पण ह्या समाजवादी लोकांमध्ये मी यंगेस्ट होतो, सगळ्यात तरुण. त्यामुळं मी आमच्या नेत्यांना शिव्या घालायचो. आणि गिरीश बापट खासदार, तो वारलेला, तो RSS BJP ह्या लाईन मधला सगळ्यात यंगेस्ट, आणि तो त्यांच्या नेत्याने शिवाय घालत नाही. असं आमच्या दोघांची फार जमायची. ते जेलमध्ये आहे ना, जेलमध्ये तुम्ही राहू शकता, पण स्त्रियांची जेल आणि पुरुषांची जेल वेगवेगळी असते. पुरुषांच्या जेलमध्ये स्त्रियांचा प्रवेश नसतो. किती दिवस झाले कोणी स्त्री दिसलीच नाही आम्हाला. तुरुंगातल्या बायांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल की पुरुष दिसलाच नाही. त्या काळामध्ये आशा आमच्या बहिणी बरोबर शिकत होती नर्सिंग. तर मी माझ्या बहिणीला पत्र लिहायचो, माझं अक्षर सुंदर. बरं, जेलमध्ये आहे ना, ओपनच लिहावं लागतं. पाकिटात बंद केलेलं पाठवता येत नाही. कार्डवर लिहा, फार झालं तर अंतर्देशीय लिहा, पण उघडं द्या, ते जेलर वाचतील आणि मग पोस्टात टाकतील. तर पण आमची ऐपत ही काय, पोस्टकार्डचीच ऐपत होती. तर ते आम्ही पोस्टकार्ड लिहायचो माझ्या बहिणीला वेगवेगळ्या प्रकार. माझं वय काय होतं त्यावेळेला, 22-23 वर्षाचा मी. आणि असं वाटायचं की आपण जेलमध्ये गेलो म्हणजे काय टिळक आगरकर झालो की काय, असं काही नव्हतं बरं का. टिळक आगरकरांनी खूप सहन केलं, आम्ही काही सहन केलेलं. तर त्यावेळेला बहिणीला झालेलं पत्र ही वाचायची, आणि मग ख्रिसमस आलं तर हिने एक ग्रीटिंग पाठवलं. ख्रिसमसचं ग्रीटिंग असतं ते जसं दिवाळीचं ईदचं असतं तसं ख्रिसमसचं. पण एका मुलीकडून आलंय पत्र. मग तर मी माझी सगळी प्रतिभा पणाला लावून थँक्यूचं लेटर पाठवलं, धन्यवाद वगैरे असं. म्हणजे काळोखात एखादं काहीतरी लकाकलं ना एकदम. तर मी माझं पत्र गेल्यानंतर त्यांच्या हॉस्टेलला काय होतं माहिती का, की ते पत्र ओपन लावायचे बोर्डवर. आता पोस्टर आलेलं आणि त्याची सुरुवात प्रिय वगैरे अशी, तर त्या सगळ्या पुरींचं सामुदायिक वाचन होण्यासारखं पत्र. बरं, ह्यांनाही कौतुक ना, जेलमधून पत्र आलंय. तोपर्यंत काय नव्हतं बरं का. पण नंतर असा पत्रव्यवहार सुरू झाला. तर ह्यांच्या मुली ज्या आहेत, तर ते पत्राची उलटी बाजू लावायचं ना, नाव जिकडे लिहिलेलं आहे ते असं समोर ठेवायला पाहिजे, तसं ठेवायचं नाही. वर मजकुराची बाजू ठेवायची, प्रिया आशा, नंतरची पत्र आमची. तर मी पाहिलेलं नव्हतं. श्रीकृष्णाचं जसं झालं तसं आमच्या प्रेमाचं झालेलं आहे.
प्रेमाचा जन्म आमचा तुरुंगातून न पाहता झालेला. तर मी सुटल्यानंतर आमच्या नाशिक जेलमधून 2 लोक असे होते की जे थेट घरी आले. बाकी सगळ्यांना आपल्या घराची ओढ. स्वाभाविक आहे ना, 1.5 वर्ष 2 वर्ष झालेले, घरचं काय चाललंय काय माहित नाही आणि सगळेजण पळाले आपल्या आपल्या घरी. पण प्रमोद महाजन आणि मी आम्ही दोघं मुंबईला. तो त्याच्या पद्धतीने गेला, मी माझ्या पद्धतीने गेलो. आणि RSS वाल्यांची काही मीटिंग होती, त्या मीटिंगला तो गेला. मी जॉर्ज फर्नांडिसच्या मीटिंग. माझ्या डोक्यामध्ये असं आहे की हिटलरनं सुद्धा निवडणुका घेतल्या होत्या आणि नंतर बहुमताने तो निवडून आला होता आणि नंतर त्यांनी वगैरे केलेलं. तसं इंदिरा गांधी करते. आपण तिच्या हाती लागायचं नाही. आता पुन्हा तुरुंगवास नाही, आपल्याला भूमिगत काम करायचं आहे. आणि भूमिगतांचा नेता कोण? जॉर्ज फर्नांडिस. मग मी जॉर्ज फर्नांडिसच्या मीटिंगला गेलो. आधी पोहोचेपर्यंत ती मीटिंग होऊन गेलेली होती. आणि प्रमोद आणि मी परत निघालो संध्याकाळी पुण्याला. रात्र काढली. रात्र काढल्यानंतर सकाळी आम्ही एक बोर्ड पाहिला की कुणाच्या तरी सभा आहे, कोणते तरी केसरी, कर्नाटक केसरी संघवाले कोणते होते ते, त्यांची सभा आहे. तर आम्हाला काय वाटलं की पुण्यातले मध्यमवर्गीय लोक हे कशाला सभेला येतील, आपण तरी राहू थोडा वेळ, असा विचार करून मी आणि प्रमोद थांबलो. तोपर्यंत प्रमोद हे फार रसिक माणूस होता बरं का, गप्पा टप्पा मारायला. तोपर्यंत आमचा धेवा मात्र असा डोक्यावर चढलेला होता आमच्या की आपण काहीतरी इंदिरा गांधीच्या सरकारच्या विरुद्ध काहीतरी करायला पाहिजे वगैरे असं. आणि संध्याकाळ जशी होत आली सभेची वेळ, अक्षरशः वारुळ फुटावं तशी माणसं येते. माणसंच माणसं. म्हटलं की आपल्याला काही कळत नाही याच्यातलं. ते जयप्रकाशने जे निर्णय घेतला ते बरोबर घेतला, त्यांनाच ते कळू शकतं. आपल्याला हे कळत नाही, लोकांचा अंदाज आपल्याला येत नाही. आम्हाला जे वाटत होतं की कुणीच येणार नाही, तसं नाही. तर खूप लोक तिथं आलेले होते. आणि मग आमच्या प्रमोद सांगत होता की जेव्हा आम्ही परत निघायला हे सगळं चित्र बघितलं आणि एकदम प्रफुल्लित झालो, त्याच्यानंतर प्रमोद मला म्हणायला लागला, आता मला स्कूटरवर जाणाऱ्या जोड्या दिसायला लागल्या बघा. त्याचं लग्न झालेलं होतं. तो म्हणला की चल आम्हाला आता गावाकडे जाऊन होता. आणि मग आम्ही दोघं बसने अंबाजोगाईला आलो. त्यावेळेपर्यंत ह्या आम्ही ज्या दिवशी तुरुंगातून सुटलो, आता हा सकाळी घरी येईल या हिशोबाने माझी बहीण आणि ही दोघंही आले घरी. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले वाट बघायला गेल्या. आणि आता ह्या हॉस्टेलला राहणाऱ्या मुली, त्यांना वेळेवर तिथं पोचायला पाहिजे. 2 दिवसाची सुट्टी घेतलेली, 3रा दिवस एक्स्ट्रा झालेला, आता ह्याची तगमग झालेली. मग त्यावेळेला मी आलो. मग मी बोललो म्हणजे काय, मी तिला म्हटलं चल आपण भाभींना भेटू, शैला मुली. भाभींकडे गेलो आम्ही दोघं. भाभीची दृष्टी फार जबरदस्त होती बरं. आम्ही एंट्री गेल्याबरोबर भाभी म्हणल्या जोडी छान आहे. जे मनात होतं ते आमच्या मनात आलं. त्याच्यानंतर मी म्हणलं की तू लग्न करायला तयार आहेस का? तू ते म्हणजे हो काय करा विचार. मी म्हणलं की बा तू तुझ्या घरच्या लोकांची संमती घे, मी माझ्या घरच्या लोकांची संमती घेतो. आपल्याला काही त्यांच्या नाकावर टिचून करायचं नाहीये. वर्षभर थांबलो ना. पण कोणाच्याही घरचे लोक टस्से मस्त झाले नाही. आमचे बाप तर औरंगजेब, ते तर बिलकुलच नाही. बरं, त्याबद्दल त्यांना कौतुक बरं का की मुलगी चांगली आहे वगैरे, पण ती मुसलमान व्हायला पाहिजे. तर तिला म्हणले, ती मला विचारायला लागली. मी म्हटलं तू ठरव, मला तुझ्या धर्माशी काही घेणं नाही, तुझ्याशी घेणं नाही. त्यामुळं मी काही म्हणणार नाही की तुम्ही हा धर्म स्वीकारा, तो धर्म स्वीकारा. मीच काही धर्म पाळत नाही तर मी दुसऱ्याला काय सांगू. तर तिला आधार मिळाला. तिला नाही म्हटली. मग तर काय झालं, आमच्या घरामध्ये अगदी महाभारत सुरू झालं. आणि
मला नामांतरात जेव्हा मारलं ना त्यावेळेला आमचे वडील तिला घेऊन आले होते औरंगाबाद. मला औरंगाबादला लाठीचार्ज झालेला नामांतराचा, त्याच्यात जखमी झालेलो मी, तर ते हिनं वाचलं आणि ही घेऊन आली आमच्यावर. त्यांना त्या मुलीबद्दलचा प्रॉब्लेम नव्हता, तिच्या धर्माबद्दलचा प्रॉब्लेम होता. तर त्यांनी खूप हे केलं. मग दीड वर्षाच्या नंतर बरी एक छान गोष्ट तुम्हाला मधली सांगतो की तिचं पोस्टिंग आलं अलिबाग. हा, आता प्रेम अलिबाग किती छान ना. मग आम्ही गेलो तिथं भेटायला तिला. मग तिथून परत येताना मी मुंबईला थांबलो. तिथं DK देशमुख भेटले, शिक्षक आमदार. म्हणजे काय आहे ते मी त्यांना सांगितलं, असं असं आम्ही लग्न करणार आहोत. कुठे येते तेवढं अलिबागला. ती अलिबागला, तू अंबाजोगाईला. कसं रे, काय नाव आहे सांग. सांगितलं, लगेच त्यांनी लिहून घेतलं. आणि तुम्हाला सांगतो की मी अंबाजोगाईला यायच्या अगोदर ऑर्डर निघाली तिला, ऑर्डर अंबाजोगाईला बदली. मग ते काय जोरदार लग्न करायचं ठरलं. आणि गंमत अशी झाली बरं का, मला कळलं नाही त्यावेळेला. आता मी सांगतो, रजिस्टर मॅरेज एवढं रुक्ष गोष्ट कोणतीच नाही. हां, लग्नासारखं करावं, फार धार्मिक बिर्मिक करू नका, पण सेलिब्रेशन व्हायला पाहिजे, नाचणं गाणं वगैरे वगैरे व्हायला पाहिजे. तर आम्ही गेलो तिथं. माझ्या लग्नाचे साक्षीदार 3 जण होते. एक होते डॉक्टर लोहिया, त्यांचाही आंतरजातीय विवाह झालेला. एक होता सुधाकर जाधव, त्याचंही आंतरजातीय. आणि तिसरे होते बापू काळकर. हे 3 लोक जे आहेत हे आमच्या लग्नाचे साक्षीदार. ते 3 आले, त्याने ती साक्ष दिली. आणि म्हणलं चला आता. अरे म्हणजे तुझं लग्न झालं, जरा जीव घाल ना. माझ्याकडे पण पैसे होते जीव घालायला. बापू काळला त्याने खिशातून जेवढे निघाले पैसे, काहीतरी 450 का 500 रुपये निघाले होते त्यांच्याकडे, ते बी आमच्यासारखेच की. तर त्यांनी तेवढे सगळे पैसे मला देऊन टाकले. आणि हॉटेल नीलकमलमध्ये आम्ही थाळी खाल्ली लग्नाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या मित्रांच्या सोबत. आणि सगळे मित्र मग अंबाजोगाईला आले. अंबाजोगाईला त्यावेळेला अण्णा खानदानी इथंच राहत होता. त्याच्या घरी सगळ्यांनी मुक्काम केला. आणि मला सुधाकर जाधवने एक काम केलं. सुधाकर जाधवने मिठाईचा एक डबा दिला आणि म्हटलं तू तुझ्या आईवडिलांना जाऊन भेटू ये. मी माझ्या मित्रातच रमलो होतो. ते म्हणे की नाही, तू घरी जा आणि आईवडिलांना भेटून ये. मग आईवडिलांना भेटायला आम्ही गेलो. आमची आई बिचारी भोळी. मी लगेच तिचा हात धरला माझ्या डोक्यावर, हिच्याही डोक्यावर ठेवला. तुझे आशीर्वाद मिळाले म्हणलं आम्हाला. पण वडील होते ना तसे, त्यांनी फार वाईट वाक्य वापरलं. जब तक तेरा निकाह नाही होता, म्हणजे ती मुसलमान होत नाही तोपर्यंत ती तुझी रखेल. हे ऐकल्याबरोबर तिचं तर रडणं सुरूच झालं की नववधूचं स्वागत ह्या शब्दामध्ये त्यांनी करावं. सगळा धक्का. मग मी तिला समजावून सांगितलं की ही सामान्य माणसं आहेत, यांना धक्का बसणं स्वाभाविक आहे, ती प्रतिक्रिया येईल, कालांतरानं बघू. पण हिचा आणि माझा प्रॉब्लेम असा होता बरं का, की मला व्यक्ती पाहिजे होती, तिला अख्खं कुटुंब पाहिजे. म्हणजे मला आशा आहे तिच्या कुटुंबाचं काय का होईना, मला काय करायचं. मला त्या कुटुंबाशी घेणं देणं नाही, पण हिला कुटुंबाशी देणं घेणं होतं. ती रोज आमच्या घरी यायची बरं का. ड्युटी संपली मेडिकल कॉलेजमधली की घरी यायची. आई जर पीठ तिंबत असेल तर लगेच परात ओढून घ्यायची, ही तिंबायची. आमच्या आईला ते चुलीवर त्या काळामध्ये करायचे, तिचे डोळे आधू झालेले, मग हीच पोळी करायला बसायचे. पण आमच्या बापाने सांगून टाकलेलं, ही आली ना हिच्याशी बोलायचं नाही, यायला बंदी नाही पण बोलायचं नाही. मग ते बिचारे आमची बहीण किंवा हे बहीण तर ती तर बाहेरच होती, पण आई वगैरेची कोंडी व्हायला लागली. हळूहळू एके दिवशी झालं आमच्या भावाचं लग्न. माझा थोरा भाऊ डॉक्टर, तो विदेशात होता. टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात त्याची. आणि सुनबाई कोण तर तिथले फायनान्स सेक्रेटरीची मुलगी, हैदराबाद, भारी घरातली मुलगी. मग ती लग्न होऊन आली
तर मग मात्र आमच्या वडिलांना आईला फरक कळायला लागला. ती काय करायची, ती एका खोलीमध्ये, तिला पत्र्याचं घर म्हणजे लय जास्त ऑड वाटायला लागलं. ती मोठ्या बंगल्यात राहिलेली मुलगी, तर ते पावसाचाही आवाज का असे आला, टिप 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 पाणी पडायला लागले असली ती. अशा काय करायची, हात धरायची, जेवायला चला आईला वडिलांना वगैरे. तर म्हाताऱ्यानं दुसरं काय लागत असतं हो, हे बाहेर कळतंय ते तेवढं तिनं ती ते करायची. तिला असं वाटायचं की आपण कुठे येऊन पडलो इथं. आणि मग ती काहीतरी बोलली, भांडणं बिंडणं झाले. त्याच्या नंतर आमच्या बायकोचं मूल्य वाढलं घरामध्ये. ही सून बरोबर आहे. मग महत्व तिचं निर्माण झालं आणि तिनं ते सिद्धही केलं बरं का. म्हणजे मला एक गोष्ट तुम्हाला सांगणं फार आवश्यक वाटते की माझे वडील जेव्हा सिरियस होते तर त्यांची सेवा कोण करणार. तर ही नर्स मेडिकललाच आहे, तर ही 24 तास ड्युटी बाजूला, 24 तास तिथं. मला, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की मला माझ्या वडिलांना पाहण्याचं धाडस होतं, इतकी वाईट अवस्था. म्हणजे ज्यावेळेला डॉक्टर डावळे वगैरे भेटायला आले त्यावेळेला मी तिथं होतो आणि सडन त्यांचा श्वासोच्छ्वास थांबला. त्यावेळेला डॉक्टर मुंडे म्हणून आहे, आता तो देगलूरला आहे वाटतं, तो डॉक्टर मुंडे, त्यांनी तोंडाला तोंड लावून माझ्या वडिलांना फुंकलं. त्याच्यानंतर 2-3 दिवस ते जगले. या काळामध्ये ही 24 तास तिथं माझी बहिणी होती, पण हिची तसं काही हे नाही ना, पण ही करतच होती. तर मी त्या कलमा कथेमध्ये लिहिलेलं आहे की वडील जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये होते तेव्हा तिला म्हणले की मैं जो बोलता हूँ वो बोल. म्हणजे आता पेशंट आहे त्याला, तर ते म्हणे की ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. ही बोलली. बोलल्यानंतर माझ्याकडे येऊन विचारलं की हे बोलल्यानं काय होत असते. मी म्हणलं अरे हे मुसलमान व्हायला बोलायचं असतं, तू बोलली आता तू झाली मुसलमान म्हणून. त्यामुळे एवढंच होतं ना, तर ते आधीच का नाही केलं तर त्यावेळेला तिच्या कानामध्ये काहीतरी किडा वगैरे गेला, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, त्याचं त्याला किंमत मोजावी लागली. पण वडिलांची ती जी भावना होती ती भावना एका स्थलांतरित माणसाची ती भावना होती की त्याला असं वाटत होतं की आपल्या अपयशावर शिक्कामोर्तब होऊ नये याच्यासाठी. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ते स्ट्रगल करत राहिले. मी आमच्याकडे मुलं झाली ना, तर मी नाही हे पाहून घरात आले आणि मुलांच्या कानामध्ये आजार म्हटले आमच्या वडिलांनी. मुलं काय काय होतच नाही, आजार म्हणली तर म्हणली, तर काय फरक पडतो. तर ही जी गोष्ट आहे, मग काय झालं, हळूहळू सुरुवातीला ती आहे ना, ते ख्रिश्चन लोकांमध्ये प्रार्थना केल्याशिवाय जेवत, तर सुरुवातीला ती करायची, मला मजा वाटायची. मी आपण बघायचो तिच्याकडे, तिच्या ताटातलं काही काढून घ्यायचं वगैरे ते सगळं. पण नंतर नंतर तिनं ते सोडून टाकलं. मला असं वाटतं की मी काही तिच्याशी चर्चा केली बरं का, तुम्हाला म्हणजे आज साक्षीनं सांगतो सगळ्या गावाच्या की मी कधीही तिच्याशी अशी वैचारिक चर्चा केलेली नाही. पण एक कॉमन मॅन म्हणून रिॲक्शन काय असू शकते हे फक्त मी तिच्याकडून शिकले. ज्या वेळेला अझरुद्दीन वगैरे ह्या लोकांनी ते पैसे खाल्ले आणि क्रिकेट मॅच केली, त्याने ज्या पद्धतीनं TV बंद केला, त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. या गोष्टी यांना आवडत नाही. आणि हे न आवडणं अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मी सामान्यपणे ज्या गोष्टी लोक शिकत नाहीत त्या मी तिच्याकडून खूप छान शिकल्या. आणि दुसरं एक कारण होतं की संघर्ष वाहिनी किंवा हे तरुणपणी मला जे एक सोशल देशभरातले मित्र मिळाले, त्या मित्र आणि मैत्रिणीकडूनही मला खूप काही शिकता आलं. मला वाटतं की मी इथं थांबायला हवं. आता वाजलेले आहेत 7:15 आपल्याला संपवायचं होतं. पण याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या सत्राचं जेव्हा समारोप करायचं त्यावेळेला पुढच्या काही गोष्टी मी सांगेन पार्ट 2च्या. आता फक्त सांगायची गोष्ट अशी आहे की आम्ही काल यादी तयार केली. 10-15 लोक असे आहेत अजून ज्यांनी मेरी बातमध्ये आपल्याला व्यक्त केलेलं नाही. तर त्या 10-15 लोकांसाठी आता आपल्याला सीझन सुरू करायचा आहे. संयोजक हेच 2 जण राहतील
म्हणजे जोशी आहेत आणि हे लोक, आणि तो कार्यक्रम आपण बालक मंदिरामध्येच घेऊ. बालक मंदिराची इमारत जोपर्यंत पाडली जात नाही आणि निर्माण नाही, तोपर्यंत आपण त्याचा वापर करू. माझी इच्छा अशी आहे की मेरी बात सांगा. हा, एक मला सांगायचं राहिलं गांधीमध्ये, बरं का, की मी 75चा साक्षीदार, JP आंदोलनाचा साक्षीदार. त्यावेळेला जी एक कुंठा अनुभवायला येत होती, काय करावं. इंदिरा गांधी एवढी मोठी, वेगळा देश केला ना त्याचा बांगलादेश, आणि सबर कणखरबाई, आणि त्याच्या हुकुमशाहीच्या विरुद्ध लढायचं. त्यावेळेला ज्या जशी मानसिक अवस्था होत होती तशीच अवस्था आजच्या काळामध्ये होते आहे. पुन्हा एकदा जन आंदोलनाची ह्या देशाला गरज आहे. आपल्या देशाचा स्वभाव असा आहे की राजकारणी माणूस हा जन आंदोलनाचा नेता होऊ शकत नाही. ज्या लोकांनी राहुल गांधीला उचलण्याचा प्रयत्न केला ते सपशेल चुकलेले आहे. तर भारतामध्ये गांधी नेता होतो, तो राजकारणापासून बाहेर आहे. भारतामध्ये जयप्रकाश नारायण नेता होऊ शकतो, तो राजकारणापासून बाहेर आहे. थोडासा अडाणी असेल पण अण्णा हजारे होऊ शकतो, कारण तो राजकारणाच्या बाहेर आहे. असा राजकारणाच्या बाहेरचाच नेता या देशाला पुन्हा उभं करणार आहे. तर असा कोण नेता आज आपल्याला दिसतो आहे, तुम्ही थोडं विचार करा. मला स्वतःला आज सोनम वांगचुक असा नेता दिसतोय, की जो या देशाचं एवढं मोठं जे मळप आलेलं आहे, एवढं मोठं संकट आलेलं आहे, या संकटाला पुन्हा उत्तर गांधीच्याच मार्गात आहे, हे लक्षात घ्या. सोनम वांगचुकचं नाव घेतो मी. फक्त महात्मा गांधी जे होते ना, ते सोशल सायंटिस्ट होते. सायन्समध्ये त्यांना रुची होती, पण ते सायंटिस्ट असे ओळख त्यांची नव्हती. ते नैतिक माणूस, संत माणूस, महात्मा अशी प्रतिमा होती. सोनम वांगचुक हे या जनरेशनचा महात्मा होऊ शकतो, कारण तो सायंटिस्ट आहे. त्याने विज्ञानाचे अनेक शोध लावलेले आहेत, त्याचे पेटंट्स त्याच्याकडे आहेत. आणि जेन झी ज्याला म्हणतो आपण, जनरेशन झेड, ही जेन झी जी आहे यांचं या मुलांच्याकडे आकर्षण आहे. कदाचित मला म्हणजे मी काही ठामपणे सांगू शकत नाही, फक्त मी तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की हा देश जर तारायचा असेल तर याला गांधीच्याच मार्गावर चालावं लागेल, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. थँक्यू.